घर बांधून पाडायची वेळ आली, पण सिमेंट कॉन्क्रीट मध्ये सिमेंट, वाळू, गिट्टी किती वापरतात हे माहित नाही. व्हिडिओ पूर्ण पहा, आपल्या मुलांना दाखवा, कारण प्रश्न घराचा आहे आणि आपल्या पैशाचा आहे. पहिले इकडे या, बघा तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे प्रकार दिसत आहेत, या पद्धतीनं पहा नीट. आता M5 पासून ते M7.5, M10, M15, M20 आणि M25 हे सगळे रेशो आहे. हे किलो मध्ये आपण माप घेणार आहे. उदाहरणार्थ हे 1 सिमेंटचं आहे, हे 5 मधात रेतीचं आहे आणि हे 10 गिट्टीचं म्हणजे खडीचं आहे, लक्षात घ्या. तर यातला आपण काय करणार आहे, M20 हा रेशो स्लॅब आणि बीम साठी वापरतात. इथे तुम्ही पाहू शकता M5 हा साधा बेडसाठी, M7.5 फ्लोअर साठी, M10 सोलिंगवर ज्यावेळेस तुम्ही दगड भरतात त्यावेळेस सोलिंगसाठी, M15 म्हणजे M15 छोट्या घरांसाठी चालतो, M20 आहे जो आपण बनवणार आहे तो स्लॅब आणि बीम साठी असतो, स्लॅब जे गजमध्ये आपण वापरतो RCC कामामध्ये, आणि M25 हा खूपच जास्त ताकदवान आहे, नेसेसरी असेल तरच लोक वापरतात. तर या बीम मध्ये जे कॉन्क्रीट वापरलेले ते M20 वापरलेलं आहे. चला कसं बनवतात ते कॉन्क्रीटचा रेशो आपण पाहणार आहोत. तर पहा, आपल्याला वेदांत M20 कॉन्क्रीट बनवायचं. आपण 1 म्हणजे 1 किलो घेणार सिमेंट, मधला आहे आपलं रेती, मग रेती 1.5 म्हणजे काय 1.5 किलो आपण ही रेती घेणार, आणि 3 किलो आपण काय घेणार आहे खडी, आणि त्याचं बनवणार आहे कॉन्क्रीट. 1 किलो सिमेंट आपण मोजून घेऊ. आपण घेतलं 1 किलो सिमेंट, आपण घेऊया 1.5 किलो रेती. किती घ्यायची रेती आपल्याला, बरोबर 1.5 किलो रेती झाली. 3 किलो गिट्टी घ्यायची, व्हेरी गुड. तर बेटा वेदांत आपण गिट्टी किती घेतली, 3 किलो. पहा आपण M20 रेशो नुसार 1 किलो घेतलं सिमेंट, 1.5 किलो घेतली रेती आणि 3 किलो घेतलं आपला गिट्टी, आणि आपण अर्धा लिटर टाकू त्यामध्ये पाणी आणि याचं करूया मिश्रण तयार. पाणी तुमच्या हिशोबानं तुम्ही टाकायचे. हे कॉन्क्रीट आपण कशासाठी यूज करणार, बीम साठी, स्लॅब साठी. आता या कॉन्क्रीट प्रकार पैकी तुम्ही कोणताही कॉन्क्रीट प्रकार बनवू शकतात. तुमच्या कॉन्ट्रॅक्टर सोबत तुम्ही बोलू शकतात की तुम्ही कोणत्या प्रकारचं कॉन्क्रीट वापरणार आहे, म्हणजे आपल्या शाळा शिकल्याचा फायदा होणार आहे. पुन्हा म्हणू नका शाळा शिकल्याचा फायदा नाही, हे रेशो म्हणजे गुणोत्तर हा टॉपिक. तर पहा, आपल्या सिमेंटची बॅग 50 किलो असती, मग याच्यासाठी हे रेशो कसा असणार बघा. 50 किलोची सिमेंट बॅग आहे, तर याच्या 1.5 पट आपली वाळू म्हणजे 75 किलो, आणि त्याच्या 3 पट म्हणजे सिमेंटच्या 3 पट 150 किलो आपलं आहे गिट्टी. आता तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, जर M15 प्रकारचं कॉन्क्रीट बनवायचं, 50 किलो जर आपण सिमेंट घेतलं तर रेती आणि गिट्टी किती लागणार आहे, कॉमेंटमध्ये कळवा. आहे हा व्हिडिओ सर्व लोकांना पाठवा जे बांधकाम करतायत. तुम्ही बांधकाम केलं का कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सर्वांना व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.